तर विलिनीकरणाबाबत राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मौन बाळगलं असतानाच पक्षासमोर आणखी एक महत्त्वाचा प्रश्न आहेच, तो म्हणजे पक्षाच्या अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडेल हा। पक्षाचे नेते या मुद्द्यावर मुख गिळून गप्प बसले असताना त्यांना बोलतं करण्याची जबाबदारी पार पाडली ती केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी। नेमकं काय घडलं तुम्ही स्वतःच बघा या स्पेशल रिपोर्टमध्ये। अजितदादांनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचं राष्ट्रीय अध्यक्षपद कुणाकडे? सुनेत्रा पवार, प्रफुल्ल पटेल की तिसरं कुणी? हा भोसले पाटलांचा पक्ष पटेलांचा होऊ नये, या पक्षाची सूत्र पाटलांकडेच राहावी। पियुष गोयलांच्या घोषणेनं गोंधळात भर पडला। प्रफुल्ल पटेल has been appointed national president of the NCP. असा काही निर्णय झालेला नाही त्या ठिकाणी। अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर सुनेत्रा पवारांनी शनिवारी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। मात्र अद्याप पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षाची धुरा कुणाकडे जाणार हे निश्चित नाहीये। असं असताना एका मुलाखतीत केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी चक्क प्रफुल्ल पटेल राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष झाल्याचं जाहीर करून टाकलं। The NCP as a part of Mahayuti has performed very well. The leadership is clearly was with Ajit Pawar and now with Sunetra Pawarji. Prafull Patel has been appointed national president of the NCP. गोयल यांनी परस्पर ही घोषणा केल्यामुळे राष्ट्रवादीमध्ये गोंधळ उडाला। प्रफुल्ल पटेलांसह पक्षाच्या तमाम नेत्यांना स्पष्टीकरण देण्याची वेळ आली। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी माझी नियुक्ती झाल्याबद्दल माध्यमांमध्ये काही बातम्या फिरत असल्याचं मी पाहिलंय। मी स्पष्टपणे सांगू इच्छितो की हे अहवाल पूर्णपणे निराधार आहेत आणि त्यात कोणतेही तथ्य नाही। पियुष गोयल यांनी असं म्हटलेलं आहे की प्रफुल्ल पटेल यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून नियुक्ती झालेली आहे, राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती झाली नाही, असा काही निर्णय झालेला नाही त्या ठिकाणी। पियुषजी गोयल काय म्हणत मी स्वतः ऐकलेलं नाही, पण तसा काही निर्णय झालेला नाही। अखेर या गोंधळानंतर स्वतः गोयल यांनी आपल्याला चुकीची माहिती दिली गेल्याचं कबूल केलं। एका वरिष्ठ पत्रकारानं मला चुकीची माहिती दिली होती, त्याची खातरजमा करून न घेता मी मीडियासमोर विधान केलं। ही माहिती चुकीची असल्याचं नंतर समजलं। भ्रम निर्माण केल्याबद्दल खेद व्यक्त करतो। पटेलांच्या नावावरून असा गोंधळ उडाला असताना राष्ट्रवादीचा अध्यक्ष हा मराठी असावा अशी अपेक्षा वजा मागणी ठाकरे बंधूंकडून झाली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासारख्या अस्सल मराठमोळ्या मातीतला आणि रांगड्या पक्षाचा अध्यक्ष हा कोणीही मराठी असावा, पाटील असावा, पण पटेल नाही। हा भोसले पाटलांचा पक्ष पटेलांचा होऊ नये, या पक्षाची सूत्र पाटलांकडेच राहावी किंवा भोसल्यांकडेच राहावी, मोहित्यांकडे राहावी, कांबळ्यांकडे राहावी, कारण हा मराठी चेहऱ्याचा आणि अस्मितेचा पक्ष आहे। याची काळजी सुनेत्राताई पवारांना घेणं यापुढे गरजेचं आहे। या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांनी केला। दादांची इच्छा काय होती किंवा काय करायचं हा नंतरचा भाग आहे। आज यावरती भाष्य आपण का करतो नाही, त्या विषयाला आपण सारख्याच दुजोरा द्यायचं काम नाही करायला पाहिजे, परंतु जाणीवपूर्वक काय मंडळी तोच विषय तेच वारंवार चर्चा करतायत। मी तुम्हाला सांगतो ह्याच्यामध्ये सुनित्रा वहिनी आमच्या उत्तराधिकारी आहेत। जो निर्णय सुनित्रा वहिनी घेतील तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला, प्रमुख व्यक्तींना, जबाबदार असलेल्या विधानसभेतल्या आमदारांना देखील तो निर्णय मान्य असेल, एवढंच मी सांगतो। त्यामुळे आता राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार हे अजितदादांचं दिवस कार्य पूर्ण झाल्यानंतरच कळेल असं दिसतंय। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.